राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 6 मे 1922 साली मुंबईतील गिरगावमधल्या त्यावेळच्या पन्हाळा लॉजवर मृत्यू झाला होता. हे ऐतिहासिक ठिकाण शाहू स्मृतीस्थळ म्हणून उभारण्यासाठी शाहू स्मृती शताब्दी समिती, मुंबई महानगरपालिका आणि कोल्हापूरचे सुपुत्र पैलवान संग्राम कांबळे यांचं सहकार्य लाभलं. 2022 साली राजर्षी शाहूंच्या स्मृती शताब्दीवेळी या स्मृतीस्थळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळीपासून या ठिकाणी 6 मे रोजी कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाचं हे 5वं वर्ष आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर तसंच महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पैलवान संग्राम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढील वर्षी या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भित्तिचित्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाहू विचारांचा जागर या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल अशी घोषणा केली. खासदार अरविंद सावंत यांनी या स्मृतीस्थळाच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचं सांगितलं. यावेळी शाहू स्मृतिस्तंभ समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे प्रमुख पैलवान संग्राम कांबळे यांनी स्थळाचं ऐतिहासिक महत्त्व राज्यभर पोहोचावं, या ठिकाणची दररोज साफसफाई आणि देखभाल करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे, स्थानिक नगरसेवक गौरंग जव्हेरी, सिने दिग्दर्शक सतीश रणदिवे, ACP रवी सरदेसाई, सुरेश नलवडे, मधुकर मेटील, गणपत जाधव, स्वाती गाजरे, प्रज्ञा जाधव, शशिकांत पवार यासह शाहूप्रेमी उपस्थित होते.